सचिन तेंडुलकर हे फक्त नाव नाहीये, ते एक मेहनतीचं प्रतीक आहे. ते भारताच्या अभिमानाचं प्रतीक आहे. अवघ्या 16 वर्षांचे असताना सचिन तेंडुलकर यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1989 साली सचिन तेंडुलकर यांनी पहिली मॅच खेळली आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक प्रेरणा बनत 2013 साली क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली. पण आजही सचिन यांच्या बॅटिंगचा आपण काल परवाच आनंद घेतलाय की काय असं वाटत राहतं. खेळता खेळता सचिन सर एवढे मोठे झाले की आता ते सासरे झालेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. त्यांच्या मुलाचा म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचा 6 महिन्यांपूर्वी साखरपुडा झालाय आणि आता त्याचं लग्नही पार पडतंय. आणि या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. महत्वाचं म्हणजे क्रिकेट विश्वातले देव समजले जाणारे सचिन तेंडुलकर यांची सून म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची बायको नेमकी कोण आहे, ती काय करते, त्या दोघांचं लग्न कसं ठरलं, लग्नाला कोण कोण आलंय, हे सगळे प्रश्न अनेकांना पडले असतील. याचीच उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, क्रिकेटच्या जगतात देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. अर्जुन तेंडुलकरनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट क्षेत्रात उतरला. मात्र सध्या तो त्याच्या लग्नामुळे बराच चर्चेत आलाय. मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्या सोबत अर्जुन लग्न करतोय. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर यांचे चाहते आणि अर्जुन तेंडुलकर याचेही चाहते सानिया चंडोक बद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत. सानिया कोण आहे, तिचं कुटुंब काय करतं, हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय. तर बघा मंडळी, सचिन तेंडुलकर यांची सून सानिया हिचं शालेय शिक्षण मुंबईतल्या BD सोमानी इंटरनॅशनल स्कूल आणि द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल यासारख्या नामांकित शाळेमधून पूर्ण केलं. त्यानंतर तिनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून 2020 मध्ये बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. बिझनेस एज्युकेशन सोबतच सानियानं 2024 मध्ये वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसच्या ABC प्रोग्राम मधून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र मिळवलं. अशा पद्धतीनं तिनं व्यावसायिक ज्ञानाची सांगड प्रत्यक्ष प्राणी सेवेसोबत घातली. प्राण्यांविषयी असलेल्या ओढीमुळे सानियानं 2022 मध्ये मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर LLP ची सुरुवात केली. आता हे मिस्टर पॉज नेमकं काय, तर हा मुंबईतला एक लक्झरी पेट ग्रूमिंग आणि केअर ब्रँड आहे. सानिया या कंपनीची डेझिग्नेटेड पार्टनर आणि संचालक आहे. या कंपनीची वार्षिक कमाई 90 लाखांच्या घरात आहे. पाळीव प्राण्यांसाठी चांगल्या क्वालिटीचं ग्रूमिंग आणि स्किन केअर आणि वेलनेस सेवा देण्याचं तिचं लक्ष आहे. या स्पा सेंटरमध्ये कुत्रा आणि मांजरींना खास ट्रीटमेंट दिली जाते. त्यांचं ग्रूमिंग केलं जातं. कोरियन आणि जापनीज थेरपीतून प्राण्यांना ट्रीटमेंट देणारं हे भारतातलं पहिलं स्पा सेंटर आहे. सध्या मुंबईत मिस्टर पॉजचे 2 स्टोअर आहेत. सानिया स्वतः स्टोअर मध्ये प्राण्यांवर उपचार करताना दिसते. त्यांची काळजी घेणं तिला खूप आवडतं. आता सानियाच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं झालं तर ती मुंबईतल्या एका मोठ्या कुटुंबातून येते. तिचे आजोबा रवी घई हे ग्रेव्हिस ग्रुपचे मालक आहेत आणि ते अनेक व्यवसाय देखील चालवतात. हाच ग्रुप ब्रुकलिन क्रीमरी आणि बास्किन रॉबिन्स इंडिया हे आईस्क्रीम ब्रँड देखील चालवतो. याशिवाय तिच्या कुटुंबाकडे मुंबईतली इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील येतं. त्यांची उलाढाल कोटींच्या घरात आहे. सानियाचे वडील गौरव घई यांचं त्यांचे वडील रवी घई यांच्याशी फार चांगले संबंध नाहीयेत. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून कौटुंबिक वाद सुरू आहे. रवी घई यांच्या ग्रेव्हिस ग्रुपनं 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 624 कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. रवी घई यासोबतच चित्रपट निर्माते देखील आहेत. म्हणजे बघा मंडळी, एवढा गडगंज श्रीमंत असलेलं फॅमिली बॅकग्राऊंड असताना देखील सानियानं पशुप्रेमापोटी स्वतःच्या आवडीशी रिलेटेबल बिझनेस करत तिनं तिची आवड आणि बिझनेस दोन्ही जपलं. तशी तर ती या क्षेत्रामध्ये नवीनच आहे. आता क्रिकेटर असलेल्या अर्जुन तेंडुलकर आणि व्यावसायिक असलेली सानिया चांडोक यांची भेट नेमकी कशी झाली, त्यांची लव्ह स्टोरी नेमकी काय ते बघूयात. तर मंडळी, सानिया आणि अर्जुन दोघंही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. दोघांच्याही कुटुंबांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सानिया ही अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिची अगदी जवळची मैत्रीण आहे आणि यामुळेच सानिया आणि अर्जुनची भेट होत होती. साराच्या माध्यमातून आणि कौटुंबिक संबंध असल्यामुळे दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या आणि इथूनच त्यांच्या लग्नाचं सूत जुळलं. 6 महिन्यांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला. अगदी मोजक्या लोकांमध्ये आणि खाजगी पद्धतीनं हा साखरपुडा झाला. या दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक या साखरपुड्याला उपस्थित होते. याचे फोटोही फारसे कुठं व्हायरल झालेले दिसले नाहीत.
मात्र आता त्यांचं लग्न अगदीच धूमधडाक्यात पार पडतंय. सचिन तेंडुलकर यांनी बऱ्याच दिग्गजांना आणि सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना अगदी स्वतः भेटून आमंत्रण दिलंय आणि याचे फोटोज देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. यामध्ये अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी असतील, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, यांना सचिन तेंडुलकर यांनी अतिशय आदरपूर्वक निमंत्रण दिलं. या भेटीचे फोटो देखील सचिन तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेत आणि आता 5 मार्चला त्यांचं लग्न पार पडतंय. परवा 3 मार्चला मेहंदी आणि संगीत सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या दरम्यानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवरा नवरी असलेले अर्जुन आणि सानिया फोटोसाठी एकमेकांचा हात धरून उभे होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला वरमाई आणि वरबाप असलेले अंजली तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर उभे होते. तर सारा तेंडुलकर देखील भावाच्या लग्नासाठी खास तयार झालेली दिसली. या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंब सजले होते. सगळ्यांनी पारंपरिक पोशाख घातला होता. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अर्जुन आणि सानिया यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी इरफान पठाण, युसुफ पठाण, युवराज सिंह असे अनेक भारतीय खेळाडू आपल्या पत्नीसोबत त्यांनी देखील हजेरी लावली. त्याचबरोबर बॉलिवूड आणि उद्योग क्षेत्रातले अनेक दिग्गज देखील या लग्नासाठी उपस्थित राहिले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आदित्य ठाकरे, मुकेश अंबानी, नीता अंबानी, आशिष शेलार, राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, ऐश्वर्या राय बच्चन, आशा भोसले असे अनेक दिग्गज मान्यवर अर्जुन आणि सानिया या जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. बाकी मंडळी, या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.